गुड मॉर्निंग मुलांना. आपण आता इथे कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये पुढचा जो आपला टॉपिक आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. तर आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे स्लोप ऑफ लाईन. म्हणजे आपण कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये जर एखादी लाईन जर असेल तर तिचा स्लोप कसा फाइंड आउट करायचा. तर स्लोप जो आहे तो रिलेटेड आहे तुमचा जो अँगल आहे त्या लाईनचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर जो अँगल बनतो त्या अँगलशी रिलेटेड असतो स्लोप. किंवा मग जर तुम्हाला कोऑर्डिनेट्स माहित असतील त्या लाईनवरच्या कोणत्याही दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट जर तुम्हाला माहित आहे तर त्या पॉइंट कोऑर्डिनेट्स वरून पण तुम्ही त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू शकता. त्याच्यात पण स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस जो असतो तो नेहमी 0 असतो आणि स्लोप ऑफ वाय ऍक्सिस जो आहे तो नॉट पॉसिबल, म्हणजे तो पॉसिबल नसतो. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता जर इतर जी स्लोप ऑफ बघा हे लक्षात ठेवायचं. द स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस and of any line parallel to x-axis is 0. The slope of y-axis and if of any line parallel to y-axis cannot be determined. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की x-axis चा जो स्लोप आहे तो आणि x-axis ला पॅरलल ज्या लाईन्स आहेत त्याचा स्लोप 0 असतो. म्हणजे कोणतीही लाईन जी एक्स ऍक्सिस ला पॅरलल आहे किंवा स्वतः एक्स ऍक्सिस या दोन्हीचा जर स्लोप आपल्याला विचारला तर तो काय आहे 0 असणार आहे. समजा ही आपली कोऑर्डिनेट सिस्टम आहे. या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये इथे तुमचं हा ओरिजिन आहे, इथे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत एक्स ऍक्सिस वर, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. इथे वाय ऍक्सिस वर खाली निगेटिव्ह नंबर्स आणि वरती पॉझिटिव्ह नंबर्स. तर एखादी लाईन जर मी ड्रॉ करते इथे, समजा ती लाईन एक्स ऍक्सिस आहे किंवा एक्स ऍक्सिस ला पॅरलल आहे. समजा ही एक्स ऍक्सिस आपल्याला फाइंड आउट करायचे स्लोप. तर हा एक्स ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस ला पॅरलल कोणती पण लाईन, समजा ही एक लाईन आहे अशी एक्स ऍक्सिस ला पॅरलल लाईन आहे. एक्स ऍक्सिस ला पॅरलल या लाईन आहेत.
ह्या सगळ्या लाईन ज्या आहेत एक्स ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन ज्या आहेत त्यांचा जो स्लोप असतो की नाही तो 0 असतो. बघा त्यांचे इक्वेशन जे आहेत ना ते इक्वेशन काय आहेत, समजा आता हा एक्स ऍक्सिस आहे, मधली लाईन ही जी आहे ही एक्स ऍक्सिस आहे. हिचं इक्वेशन जर विचारलं तर हिचं इक्वेशन y इज इक्वल टू 0. या लाईनचं इक्वेशन विचारलं तर ही 2 आणि 3 च्या मध्ये म्हणजे y इज इक्वल टू 2.5. आता ह्या एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन आहे. हिचं इक्वेशन y इज इक्वल टू 5. हिचं इक्वेशन y इज इक्वल टू -2. हिचं इक्वेशन y इज इक्वल टू -5. या सगळ्या लाईन ज्या आहेत त्या एक्स ऍक्सिसला पॅरलल आहेत. पॅरलल टू एक्स ऍक्सिस म्हणजे एक एक मधली लाईन एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस अँड लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. या ज्या लाईन आहेत ना या लाईन ज्या सगळ्या आहेत की नाही एक्स ऍक्सिस आणि त्याला पॅरलल असणाऱ्या लाईन्स, एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन्स, त्यांचे इक्वेशन y इज इक्वल टू समथिंग असतात कारण y मधून त्या जाणाऱ्या असतात. मग या ज्या लाईन आहेत ना ह्या सगळ्यांचा जो स्लोप विचारला ना आपल्याला या सगळ्या लाईनचा विथ एक्स ऍक्सिस या सगळ्यांचा जो स्लोप आहे ना तो काय असणार आहे, 0 असणार आहे. एक्स ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल जेवढ्या पण लाईन्स आहेत त्याचा स्लोप जो आहे तो 0 असणार. आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी की समजा अशा लाईन आहेत ज्या समजा अशी कोऑर्डिनेट सिस्टम आहे. -2, -3, -4, -5 वरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर वाय ऍक्सिस म्हणजे ही उभी लाईन वाय ऍक्सिसची लाईन. वाय ऍक्सिस ही लाईन आणि वाय ऍक्सिसला पॅरलल कुठलीही लाईन. वाय ऍक्सिसला पॅरलल कुठलीही. या सगळ्या ज्या लाईन आहेत या वाय ऍक्सिसला पॅरलल आहेत आणि त्यांचं इक्वेशन जर विचारलं ना तर इक्वेशन एक्स इज इक्वल टू समथिंग असतं. जसं हा जो वाय ऍक्सिस आहे त्याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 0, याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 3, याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 6, याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू -3 असे इक्वेशन असतात त्यांचे. आणि स्लोप जर ह्यांचा विचारला ना स्लोप म्हणजे वाय ऍक्सिस आणि लाईन्स पॅरलल टू वाय ऍक्सिस या अशा सगळ्या लाईनचा म्हणजे उभ्या सगळ्या या ज्या लाईन आहेत ज्या वाय ऍक्सिसला पॅरलल आहेत अशा या सगळ्यांचे जे स्लोप आहेत ना हे सगळ्यांचे स्लोप या सगळ्यांचे जे स्लोप आहेत ना ते कॅनॉट डिटरमाइन असं लिहायचं. म्हणजे आपण ते स्लोप डिटरमाइन नाही करू शकत. नॉट डिटरमाइन आपण एनडी लिहितो नाही का नॉट डिटरमाइन एवढं लक्षात ठेवायचं. स्लोप वाय ऍक्सिस आणि लाईन्स पॅरलल टू वाय ऍक्सिस यांचा जो स्लोप आहे सगळ्या लाईनचा उभ्या सगळ्या लाईनचा सरळवाला पॅरलल आहेत वाय ऍक्सिसला त्यांचा स्लोप आपण
डिटरमाइन नाही करू शकत. आता समजा आता हे झालं एक्स ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल, वाय ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला पॅरलल. पण इतर ज्या लाईन्स आहेत ज्या पॅरलल नाहीयेत कोणत्याच ऍक्सिसला, म्हणजे त्या आडव्या तिडव्या आहेत. कारण पॅरलल वाल्या सरळ एकदा उभ्या असतात नाही तर आडव्या असतात. म्हणजे इतर ज्या लाईन्स आहेत ज्या कोणत्याच ऍक्सिसला पॅरलल नाहीयेत, तर त्यांचा स्लोप कसा काढायचा? समजा कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये अशा समजा लाईन्स आहेत. अशा ज्या लाईन्स आहेत तशा ज्या कोणत्याच ऍक्सिसला पॅरलल नाहीये, त्यांचा स्लोप कसा काढायचा? समजा एखादी लाईन अशी आहे, क्रॉस वाली, तर हिचा स्लोप कसा काढायचा? आता ही ना एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे ना वाय ऍक्सिसला पॅरलल. ही जी लाईन आहे हिचा स्लोप कसा काढायचा? तर त्या स्लोप साठी आपल्याला फॉर्म्युला आहेत दोन. जर आपल्याला थिटा दिला असेल, थिटा म्हणजे काय, तर ही जी लाईन आहे आपली तिचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबरचा जर अँगल दिला असेल, हा अँगल जो आहे हा थिटा आहे. हा थिटा जर तुम्हाला माहित आहे, जो त्या लाईनने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर केलेला आहे, हा जर तुम्हाला माहित असेल तर मग तुम्ही टॅन थिटा असा फॉर्म्युला वापरून तुम्ही काय करू शकता, त्याचा स्लोप काढू शकता. असा थिटा जर तुम्हाला माहित असेल, म्हणजे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबरचा अँगल माहित असेल, तर टॅन थिटा या फॉर्म्युलाने तुम्ही त्याचा स्लोप काढू शकता. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थिटा. पण कधी जर तुम्हाला तो अँगल माहित असेल तर. पण आता समजा तुम्हाला अँगल माहित नाहीये, अँगल दिलेला नाहीये, पण तुम्हाला त्या लाईन वरचे जिचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे त्या लाईन वरचे दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले, म्हणजे त्या लाईनवर जे दोन पॉइंट्स आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेत. समजा इथे एक पॉइंट आहे पी, त्याचे कोऑर्डिनेट्स काहीतरी x1 y1 दिलेत, आणि दुसरा पॉइंट आहे समजा क्यू इथे कुठेतरी, त्याचे कोऑर्डिनेट x2 y2 दिलेले. असे दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत. त्या लाईन वरचेच आहेत दोन्ही पॉइंट, आणि त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर मग तुम्ही त्याचा जो स्लोप आहे तो कसा काढू शकतात? स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, असं तुम्ही त्याचा स्लोप फाइंड आउट करू शकता. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. किंवा मग स्लोप जर थिटा माहित असेल तर स्लोप काढण्यासाठी टॅन थिटा, टॅन थिटा हा फॉर्म्युला वापरू शकता. किंवा दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेत x1 y1 x2 y2, तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, असे स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. आता आपल्याला याच्यावर हे जे फॉर्म्युला आहे स्लोप ऑफ लाईन वर आपल्याला एक्सरसाइज आहे ती आपण सॉल्व्ह करायची. प्रॅक्टिस सेट 5.3.
फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, अँगल्स मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आर गिवन. म्हणजे अँगल आपल्याला दिलेला आहे, लाईनने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर जो अँगल बनवलेला आहे तो दिलेला, म्हणजे थिटा दिलेला आहे. फाइंड द स्लोप ऑफ दिस लाईन्स. आणि मग अशावरून आपल्याला त्या लाईनचे स्लोप फाइंड आउट करायचे. पण याच्यासाठी आपल्याला टॅन थिटा असा फॉर्म्युला आहे. पण टॅन थिटाचा जो एक टेबल आहे, जो आपण लास्ट इयर बघितला होता, साइन कॉस टॅन, तो टॅन थिटाचा टेबल आपल्याला त्याच्यासाठी माहित पाहिजे. म्हणजे अँगल जर 0 डिग्री असेल, 30 डिग्री असेल, 45 डिग्री असेल, 60 डिग्री असेल आणि 90 डिग्री असेल, तर टॅनची व्हॅल्यू काय असते. तर टॅन 0 जो आहे की नाही, तो टॅन 0 जो आहे तो 0 असतो. टॅन 30 ची व्हॅल्यू जी आहे ती 1/√3 आहे. याची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे आणि याची व्हॅल्यू √3 आहे आणि याची व्हॅल्यू नॉट डिटरमाइन आहे. म्हणजे 90 डिग्रीचा जर अँगल बनत असेल, थिटा जर 90 डिग्री असेल, तर तुमचं जे टॅन थिटाची व्हॅल्यू, टॅन 90 ची व्हॅल्यू, याचा अर्थ काय होतो की टॅन 0 0 आहे, टॅन 30 1/√3 आहे, टॅन 45 1 आहे, टॅन 60 √3 आहे आणि टॅन 90 नॉट डिटरमाइन. अशा या व्हॅल्यूज आहेत. प्रत्येक अँगल साठी वेगवेगळी टॅनची व्हॅल्यू आहे. हा टेबल लक्षात ठेवायचा, टॅनचा टेबल आहे. प्रत्येक अँगल साठी वेगवेगळी व्हॅल्यू आहे. वरती अँगल आहे आणि खाली टॅन थिटाची व्हॅल्यू आहे किंवा थिटा, लक्षात ठेवायचं. आणि आता तुम्हाला अँगल दिलेला आहे, थिटा दिलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला स्लोप फाइंड आउट करायचं. बघा, हे थिटा 45 डिग्री दिलेला आहे. थिटा जो आहे तो 45 डिग्री दिलेला आहे आणि आपल्याला स्लोप काढायचा आहे. मग स्लोप ऑफ लाईन जो आहे त्याचा फॉर्म्युला टॅन थिटा आपण वापरू शकतो, कारण थिटा दिलेला आहे टॅन 45 आणि टॅन 45 ची जर आपण व्हॅल्यू बघितली तर टॅन 45 किती आहे, तर 1 आहे. बघा, टॅन 45 1 आहे. मग इथे स्लोप जो आहे लाईनचा तो 1 येणार, स्लोप ऑफ लाईन 1. हे पहिलं. दुसऱ्यामध्ये तुम्हाला थिटा जो आहे तो किती डिग्रीचा दिलेला आहे, 60 डिग्री. तुम्हाला स्लोप जो आहे, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थिटा ना. टॅन थिटा म्हणजे टॅन थिटा 60 डिग्री. 60 टॅन 60 ची व्हॅल्यू किती आपण काढली, टॅन 60 किती आहे, √3. √3 आपला टॅन 60 आहे, म्हणजे या लाईनचा जो स्लोप आहे तो √3 येणार. थर्ड मध्ये थिटा जो आहे तो किती दिलेला आहे, 90 डिग्रीचा दिलेला आहे. त्यामध्ये थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. आणि मग स्लोप जर आपल्याला काढायचा आहे, स्लोप ऑफ लाईन म्हणजे टॅन थिटा म्हणजे टॅन 90 नॉट डिटरमाइन. म्हणजे याचा स्लोप आपल्याला डिटरमाइन अँगल करते. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर 90 डिग्रीचा अँगल करणाऱ्या ज्या लाईन आहेत त्या वाय ऍक्सिस असू शकतो किंवा वाय ऍक्सिसला पॅरलल असू शकतात. आणि आपण मगाशी बघितलं की वाय ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला पॅरलल ज्या लाईन आहेत त्यांचा स्लोप जो आहे तो आपल्याला डिटरमाइन करता येत नाही.
त्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये फाइंड द स्लोप्स ऑफ दीज लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट्स. आपल्याला या हे जे पॉइंट्स दिलेत या पॉइंट्स मधून पास होणाऱ्या जी लाईन आहे, या दोन्ही पॉइंट जे आहेत त्या लाईनवर आहेत. या दोन्ही पॉइंट मधून पास होणारी जी लाईन आहे त्याचा स्लोप काढायचा. तर पहिला आपण सोडूया. आता तुम्हाला सांगितलेलं की जर त्या लाईनवरचे 2 पॉइंट जर गिवन असतील तर मग कोणता फॉर्म्युला वापरायचा. 2 पॉइंट्स म्हणजे काय, तर 2 पॉइंटचे कोऑर्डिनेट जर दिले असतील असे असे 2 पॉइंट आहेत पी आणि क्यू, ते त्या लाईनवर आहेत. त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहे, एक x1 y1 आणि दुसरा x2 y2 असं जर असेल तर त्याचा जो स्लोप आहे त्याचा फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 असं आपण फॉर्म्युला वापरू शकतो. तर आता पहिले जे 2 पॉइंट्स आहेत ए आहे आणि बी आहे. तर ए चे कोऑर्डिनेट्स काय आहे, ए चे कोऑर्डिनेट्स 2,3 आणि बी चे 4,7. ए चे x1 y1 घ्या आणि बी चे x2 y2. म्हणजे काय थोडक्यात, x1 y1 म्हणजे हा x1 आहे, हा y1, हा x2 y2. आता आपण फॉर्म्युला वापरायचा स्लोपचा. स्लोप ऑफ लाईन जो आहे फॉर्म्युला, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 7 मायनस y1 3 म्हणजे 7 मायनस 3 आणि 4 मायनस 2 खाली x2 मायनस x1. 7 मायनस 3 4, 4 मायनस 2 2. याला आणखी आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. 2 अपॉन 1 म्हणजे फक्त 2 लिहिला तरी चालतं. म्हणजे या लाईनचा जो स्लोप आहे तो 2 येणार. तर आणखी आपण थोडं कठीण वाला सम बघूया. सेकंड वाला बघू. p मायनस 3,1 p मायनस 3,1 आणि q जो आहे 5, मायनस 2. हा x1 y1 आहे आणि हा x2 y2 आहे. मग आपला स्लोपचा फॉर्म्युला वापरा. स्लोपच फाइंड आउट करायचा आपल्याला. स्लोप ऑफ लाईन y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 मायनस y1. y2 इथे किती आहे, y2 हा इथं -2 आहे. मग मी व्हॅल्यू टाकणार. y2 च्या जागी -2 मायनस y1 1 आहे -1 अपॉन x2 मायनस x1. x2 किती आहे, x2 म्हणजे हा हा पहिला पॉइंट असे असेल ना. हा x2 हा y2 हा x1 y1. मग x2 किती आहे, x2 5 आहे. 5 मधून मायनस करायचा x1 -3 आहे. मग 5 मायनस हा फॉर्म्युलातला मायनस आहे हा वाला आणि x1 परत -3 आहे. कारण एक मायनस फॉर्म्युला ह्या आपल्या सूत्रातला आहे आणि एक जो आहे तो त्या कोऑर्डिनेट्स आहे. आता हे -2 -1 काय होणार आहे, सेम साइन असल्यामुळे ऍड होतील आणि मोठ्या नंबरचं साइन येणार म्हणजे -3. आणि खाली 2 साइन हे एका मागोमाग आल्यामुळे ते आपण एकत्र करायचे. मायनस मायनस +3 करायचे. -3/8. आता ह्याला आणखी सिम्प्लिफाय नाही करता येणार म्हणून हाच तुमचा काय आहे, स्लोप ऑफ लाईन आहे. -3/8 असा स्लोप आहे. असं आपण स्लोप काढू शकतो.
आणखी एक कोणतं तरी गणित बघू. आपण हे बघूया, t0, -3 लाईनचं नाव लिहिलं तरी चालेल. म्हणजे आता पहिलं जे लाईन आहे सांगते कसं. 0, -3, 0, 4. 0, -3 आणि S 0, 4 आहे x1 y1 आहे x2 y2. तर लाईनचं नाव तुम्ही लिहायचं असं लिहू शकता. स्लोप ऑफ लाईन नुसतं न लिहिता त्या लाईनचं नाव लिहा. स्लोप ऑफ लाईन TS. जसं मगाशी पण इथे पण लाईनचं नाव काय आहे, मगाशी AB अशी बिंदूंची नाव आहेत ना, तर लाईनचं नाव AB असेल. स्लोप ऑफ लाईन AB. इथे स्लोप ऑफ लाईन PQ. इथे स्लोप ऑफ लाईन TS. इथे परत तोच फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1. y2 - y1 म्हणजे 4, y2 4 आहे, -3 आहे आणि 0, -0. 0. आता डिनॉमिनेटर मध्ये जर 0 असेल ना, तर वरती कोणताही नंबर असू दे, आपण नॉट डिटरमाइनच लिहायचं. कारण डिनॉमिनेटर मध्ये 0 आहे तर त्याची व्हॅल्यू आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे ही जी लाईन आहे, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू नॉट डिटरमाइन. एक कॉमन सेन्स आहे की ते जे पॉइंट आहेत ना, ते पॉइंट दोन्ही y एक्सिस वर, म्हणजे आपण समजा हे दोन्ही पॉइंट जर दाखवायला गेलो 0, -3, तर 0, -3 समजा आलेखावर दाखवायचे झाले तर 0, -3 इथे असणार. -3 बघा इथे आहे 0, -3 आणि 0, 4 इथे. आता यांना जोडून जी लाईन बनेल ती म्हणजे y एक्सिसच आहे ना, आणि y एक्सिसचा स्लोप जर तुम्ही काढला तर तो नॉट डिटरमाइन असेल. म्हणून या लाईनचा स्लोप नॉट डिटरमाइन येणार. कारण हा y एक्सिसच आहे. TS म्हणजे y एक्सिसच्याच लाईनवर आहे TS. अशा प्रकारे स्लोप आपण फाइंड आउट केला. आता आपण पुढची जी एक्सरसाइज आहे, पुढचा जो क्वेश्चन आहे तो कसा सॉल्व्ह करायचा बघूया. आता थर्ड क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये काय दिलंय, पॉइंट्स आर कोलिनियर. म्हणजे हे 3 पॉइंट्स दिलेत, हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत का ते बघायचं. कोलिनियर म्हणजे एकाच लाईनवर आहेत का ते बघायचं. कोलिनियर पॉइंट्स बघण्यासाठी जर ते कोलिनियर असतील ना, तर असं असतं माहितीये का, 3 पॉइंट्स आता समजा एकाच लाईनवर जर आहेत तर त्याला कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. हे समजा A, B आणि C असे 3 पॉइंट आहेत. याचे कोऑर्डिनेट x1 y1 आहे समजा, याचे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत आणि याचे x3 y3. जर ते कोलिनियर आहेत ना, तर कोलिनियर म्हणजे ते एकाच लाईनवर आहेत ना, आणि एका लाईनचा जो स्लोप असतो ना तो सेम असतो.
म्हणजे जर ती लाईन लाईनवर कसे आपण स्लोप काढण्यासाठी लाईनवरचे कोणतेही 2 पॉइंट्स घेतले, कोऑर्डिनेट्स घेतले 2 पॉइंटचे, की आपण त्याचा स्लोप काढू शकतो. पण तुम्हाला लाईनवर खूप सारे पॉइंट्स असतात ना, मग तुम्ही कोणतेही 2 पॉइंट्स घेतले ना, तरी सुद्धा तो जो स्लोप आहे ना, तो सेम राहणार आहे. म्हणजे असं नाही होत, की तुम्ही समजा तुम्ही असं घेतलं की ए आणि बी पॉइंट घेऊन जर तुम्ही स्लोप काढला, तर तो स्लोप आणि बी आणि सी घेऊन जो स्लोप काढला, तो स्लोप वेगळा वेगळा येणार असं नसतं. ते जर एकच लाईन आहे, त्या लाईनवर सगळे कितीतरी पॉइंट्स आहेत. ह्या पॉइंट्स पैकी कुठलेही 2 पॉइंट्स, कोणतेही 2 पॉइंट्स घेऊन, त्याचे कोऑर्डिनेट घेऊन आपण जर त्याचा स्लोप काढला, कोणतेही 2 पॉइंट घ्या. कोणतेही 2 पॉइंट घेऊन जर तुम्ही स्लोप काढला, तरी तो स्लोप बदलत नाही. कारण ती सिंगल एकच लाईन आहे. पॉइंट्स त्याच्यावर खूप आहेत. मग कुठलेही 2 पॉइंट्स घेऊन तुम्ही स्लोप काढा, तो सेमच येणार. म्हणजे मी ए आणि बी पॉइंट घेऊन जर स्लोप 2 आलाय ना, 2 आलाय ना स्लोप या लाईनचा, तर बी आणि सी जर पॉइंट घेतले, तरी पण स्लोप 2च येणार. कारण एकाच लाईनवर आहेत आणि एकाच लाईनचा जो स्लोप आहे, तो काय बदलत नाही पॉइंट्स बदलले तरी. पॉइंट्स तुम्ही कुठलेही घ्या त्या लाईनवरचे, तुमचा स्लोप जो आहे तो सेमच राहणार. मग आपल्याला कसं ओळखायचंय की हे दिलेले तुमचे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही, हे कसं ओळखायचं? तर स्लोप फाइंड आउट करा. वेगवेगळ्या जोड्या घेऊन, म्हणजे पॉइंट्स तुम्हाला 3 दिलेत ना. तर स्लोप काढा. म्हणजे ह्या ए आणि बी घेऊन स्लोप काढा. एबीचा स्लोप काढा आणि बीसीचा स्लोप काढा. 2 स्लोप तरी काढा. एकूण 3 स्लोप येतील. एबीचा, बीसीचा आणि एसीचा. त्या 3 स्लोप पैकी स्लोप ऑफ एबी, स्लोप ऑफ बीसी आणि स्लोप ऑफ एसी, हे 3 लाईनच्या स्लोप येतील. 3 स्लोप तुम्हाला मिळतील. एकदा ए आणि बी घेऊन, दुसऱ्यांदा बी सी घेऊन आणि तिसऱ्यांदा ए आणि सी घेऊन. पण तुम्हाला काय करायचं माहितीये का? तुम्हाला फक्त दोनच ज्या लाईन आहेत, त्या 3 पैकी त्यांचे स्लोप तुम्हाला फाइंड आउट करायचे. जर दोन्हीचे स्लोप सेम आले की नाही, आता 3 पॉइंट्स आपल्याला दिले, तर 3 पॉइंट्सचे 3 स्लोप बनतात. जसं मी सांगितलं की ए बी, लाईन ए बी म्हणजे ए आणि बी घेऊन स्लोप काढू शकतो. दुसऱ्यांदा बी आणि सी घेऊन आणि ए आणि सी घेऊन. तर या 3 स्लोप पैकी कोणतेही 2 स्लोप काढा. दोन्हीचा स्लोप जर सेम असेल की नाही, याचाच अर्थ ते जे पॉइंट्स आहेत ना, ते कोलिनियर आहेत. एकाच लाईनवर आहे. म्हणजे ते कसं सोडवायचं? 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट आपण घेऊ. -1, -1. बी पॉइंट 0, 1, 1, 3. आता हे ए चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आहेत x1, y1. x2, y2. x3, y3. 3 पॉइंट्स आहेत. पण आपण 2-2 पॉइंट्स घेऊन स्लोप काढू. आधी आपण एबीचा स्लोप काढू. स्लोप ऑफ लाईन एबी. एबीचा स्लोप काढण्यासाठी तुम्ही हे 2 कोऑर्डिनेट्स घेणार आहे. मग त्याच्यामध्ये y2 - y1 अपॉन x2 - x1. कारण x1 y1, x2 y2. तर y2 किती आहे? y2 1 आहे. 1 - y1, y1 - 1. आणि x2 0,
मायनस मायनस 1. 1 मायनस मायनस 1. 0 मायनस मायनस. तर 1 मायनस मायनस 2 लागोपाठ आले, त्यामुळे 1 प्लस 1 होणार. आणि इथे 0 मायनस मायनस प्लस 1. ते 2 आणि 0 प्लस 1 प्लस 1 2, 0 प्लस 1 1. म्हणजे जो स्लोप आहे लाईन एबीचा, स्लोप ऑफ लाईन एबी 2/1 आहे. 2/1 म्हणजे 2 आहे. त्यानंतर आपल्याला बीसी चा स्लोप काढायचा आहे. हा बीसी. बीसी चा स्लोप काढण्यासाठी तुम्ही बी आणि सी चे कोऑर्डिनेट घेऊया आपण. हे कोऑर्डिनेट घ्यायचे. मग याच्यामध्ये x2y2 आणि x3y3. मग याचा फॉर्म्युला थोडासा आपण मॅनिप्युलेट करायचा. म्हणजे इथे कसं y2 मायनस y1 लिहिले ना, इथे आपण y3 मायनस y2 आणि x3 मायनस x2 असा फॉर्म्युला आपण बनवायचा आहे. स्लोप ऑफ लाईन BC y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. y3 मायनस y2 काय आहे? y3 तुमचा 3 मायनस 1 आणि 1 मायनस 0. थ्री मायनस 1 2 आणि 1 मायनस 0 1. म्हणजे ह्या बेसीचा पण स्लोप काय आला? 2 चालेल. 2/1 म्हणजे 2. दोन्हीचा स्लोप 2 आला, एबीचा पण आणि बीसीचा पण. स्लोप जर सेम आहे याचा अर्थ ते एकाच लाईनवर आहे. म्हणून तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की स्लोप ऑफ एबी आणि स्लोप ऑफ बीसी इक्वल आहे. त्यामुळे एबीसी हे कोलिनियर पॉइंट्स. स्लोप ऑफ लाईन एबी, स्लोप ऑफ लाईन बीसी इज इक्वल टू 2/1. दोन्हीचा स्लोप 2/1 आहे. आणि म्हणून पॉइंट्स जे आहेत, पॉइंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर पॉइंट्स. दोन कोणत्याही लाईनचा आपल्याला दोन पॉइंट्स घेऊन आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे. आणि स्लोप फाइंड आउट केला की दोन्ही स्लोप जर इक्वल असतील, सेम असतील, तर याचा अर्थ जे तिन्ही पॉइंट्स एकाच लाईनवर आहेत. कारण एकाच लाईनवर असल्यामुळे तर स्लोप सेम आला ना. कारण एकाच लाईनवरचे कोणतेही दोन पॉइंट्स घेऊन जर स्लोप तुम्ही फाइंड आउट करतात तर तो इक्वलच, म्हणजे तोच असणार ना. दोन आता एबीसी एकाच लाईनवर आहेत म्हणून एबी घ्या नाही तर बीसी घ्या नाही तर एसी घ्या. एसी घेऊन जरी केला तरी तुमचा स्लोप तोच येणार, कारण ते तिन्ही पॉइंट्स एकाच लाईनवर आहेत. तर याच्यामध्ये समजा मी हे लास्ट वाला सॉल्व्ह केलं. ए -4,4 बी -2,5/2 आणि सी 4, -2 आहे x1 y1 आहे x2 y2 आणि हा आहे x3 y3. आधी काय करायचं, एबीसी दिले ना, हे पण ए के एन दिले, सॉरी ए के आणि हे एन नावं वेगळी दिले. तर आधी काय करूया आपण, ए के घेऊन, ए आणि के चे कोऑर्डिनेट घेऊन
त्या लाईनचा स्लोप काढू. स्लोप ऑफ लाईन AK लाईनचा स्लोप. त्याचा फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता y2 किती आहे? y2 5/2 आहे. 5/2 मायनस 4 अपॉन x2 मायनस x1 -2 मायनस -4. आता 5/2 मायनस 4 यांचा डिनॉमिनेटर 4 चा डिनॉमिनेटर इक्वल करावा लागेल दोघांचा. मग इथे 2 ने मी मल्टिप्लाय करते आणि खाली -2 मायनस मायनस +4. कारण वरती जो 4 आहे ना ह्याचा डिनॉमिनेटर 1 आहे. याचा डिनॉमिनेटर सेम करावा लागेल. 2 ने वरती खाली मल्टिप्लाय केलं आणि खाली -2 मायनस मायनस +4. कारण खाली फ्रॅक्शन नाहीये त्यामुळे तिथे तुमचं कॅल्क्युलेशन लगेच होणार. वरती फ्रॅक्शनचा नंबर आहे. इथे येईल 5/2 मायनस 8/2 अपॉन हे झालं -2 + 4 हे 2 झालं. फाय मायनस 8 अपॉन 2 असेल. आता हा जो डिनॉमिनेटर आहे ना 2 तो या खाली जो डिनॉमिनेटर आहे 2 त्याच्याबरोबर घेतला तरी चालेल. म्हणजे तुम्ही कसं घेऊ शकता 5 मायनस हे तुम्हाला येणार -3/4. कारण याचं सबट्रॅक्शन होईल. 8 मधून 5 घालवायचे 3 राहतात आणि मोठ्या नंबरचं साइन. मग ही जी लाईन आहे स्लोप ऑफ AK slope of line AK is equal to -4. आता हे slope करायचं KN चा. KN साठी तुम्ही हे कोऑर्डिनेट्स घ्या. K आणि N चे घ्यावे लागतात. आणि इथे थोडा फॉर्म्युला मॅनिप्युलेट करायचा y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. K किती आहे? -2, 5/2 आणि N किती आहे? 4, हा तुमचा x2 y2 आहे आणि हा x3 y3. त्यामुळे त्याचा थोडा स्लोपचा फॉर्म्युला थोडा स्लोप ऑफ लाईन KN इज इक्वल टू y3 मायनस y2 थोडं मॅनिप्युलेट करायचं x3 मायनस x2. तर y3 जो आहे तो तुमचा -2 आहे. -2 मायनस 5/2 x3 म्हणजे 4 मायनस मायनस करा मल्टिप्लाय. कारण फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन नाही होत. खाली 4 आणि मायनस मायनस 2दा आल्यामुळे 4 + 2. इथे -2 × 2 -4 अपॉन 2 -5/2 अपॉन 8. डिनॉमिनेटर इक्वल झाल्यानंतर तो आता एकदाच येते मी 2 आणि वरती -4 -5 आणि खाली परत 8 आहे. आता हा जो 2 आहे डिनॉमिनेटर मधला हा या डिनॉमिनेटर बरोबर सोबत घ्यायचा. -4 -5 अपॉन 2 × 8. -4 -5 -9
2 8 जा 16 तुमचा स्लोप आला. स्लोप ऑफ लाईन के एन. आणि ह्याला अजून आपण सिम्प्लिफाय नाही करू शकत पुढे. हा तुमचा फायनल स्लोप आहे. आपण बघितलं की पहिली जी लाईन आहे एकेचा जो स्लोप आला तो -3/4 आला आणि के चा जो आला तो -9/16 आलेला. एकदा चेक करूया परत आपण फॉर्म्युलानुसार. -2 -5/2 इथे मी डिनॉमिनेटर इक्वल केला. इथे -4 आलं. -5 -4 -2 -9/16 असं तुमचं स्लोप आहे. दोन्ही लाईनचा जो स्लोप आहे ना तो सेम नाहीये. स्लोप ऑफ लाईन के जे आहे इज नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाईन के. कारण त्याचा जो स्लोप आलेला आहे तो किती आलेला आहे -3/4 एकेचा 9/16. आणि म्हणून ते जे पॉइंट्स आहेत therefore points A, K and N are not collinear. म्हणून ते कोलिनियर नाही. कारण स्लोप सेम नाही आला ना म्हणून. आता इथे ही गणित मग तुम्ही सोडवायचं. पुढे फोर्थ क्वेश्चन काय आहे. इफ A 1, -1, B 0, 4, C -5, 3 are vertices of a triangle, then find the slope of each side. म्हणजे हे जे 3 आहेत ना ABC हे एका ट्रायंगलचे वर्टायसेस आहेत. म्हणजे ट्रायंगलचे शिरोबिंदू आहेत त्रिकोणाचे. एक ट्रायंगल आहे आणि त्याचे शिरोबिंदू वर्टायसेस एबीसी आहे. पण हे वर्टायसेस जे आहेत ना ते कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये आहेत. म्हणजे ते जे आपण आलेख काढतो ना त्या आलेखामधला हा त्रिकोण आहे. त्यामुळे प्रत्येक बिंदूचे काहीतरी निर्देशक असणार. मग इथे पहिल्या बिंदूचे जे निर्देशक दिलेले आहेत A 1, -1, 0, 4, -4, -5, 3 असे तिन्ही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. -5, 3 तर तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक जी साईड आहे याची त्या प्रत्येक साईडचा स्लोप काढायचा आहे तुम्हाला. एबीचा स्लोप काढा, बीसीचा काढा, मग ती आणि एसीचा पण काढावा लागेल इथे कारण तिन्ही साईडचा तुम्हाला स्लोप काढायला सांगितले. मग जो ए आहे 1, -1 त्याला आपण x1 y1 घेऊ. बी आहे 0, 4 त्याला आपण x2 y2 घेऊ. आणि सी आहे -5, 3 त्याला आपण x3 y3 घेऊ.
तर आधी आपण स्लोप ऑफ लाईन AB काढू. AB च्या स्लोप साठी आपण काय करायचं, y2 मायनस y1 AB हे दोन घ्यायचे. त्यासाठी y2 मायनस y1 x2 मायनस x1. y2 4 मायनस मायनस 1 y1 हा y2 आहे आणि हा y1 आहे. y2 मायनस हा मायनस साइन हा y1 आणि खाली x2 मायनस x1. x2 तुमचा 0 आहे मायनस x1 जो आहे हा x2 आहे आणि हा x1 आहे. फोर मायनस मायनस 4 प्लस 1 आणि 0 मायनस 1 मायनस 1 म्हणजे 5 कॉमा मायनस. हा निगेटिव्ह साइन कधी खाली नाही ठेवायचा असतो डिनॉमिनेटर मध्ये, तो वरती घ्यायचा. हा ही जी लाईन आहे AB तिचा स्लोप -5. स्लोप ऑफ लाईन -5. आता BC चा काढायचा स्लोप, तिन्ही लाईनचा काढायचा. मग BC साठी B आणि C घ्यावं लागेल. BC काय आहे 0,4 आणि -5,3. 0,4 आणि -5,3. तिचे कोऑर्डिनेट x2 y2 आणि ह्याचे आपण घेतलेले आहेत x3 y3. आता फॉर्म्युला आपण बनवायचा असा. पहिला y3 मायनस y2 स्लोप ऑफ लाईन BC. पहिला y3 मायनस y2 आणि नंतर x3 मायनस x2. y3 मायनस y2 म्हणजे 3 मायनस 4 आणि -5 मायनस 0. 3 मायनस 4 मायनस 1 आणि हे -5 मायनस जातात आणि 1/5n. म्हणजे तुमचा जो स्लोप आहे लाईन बेसीचा आता एसीचा पण काढावा लागेल आणि तिन्ही बाजूचा स्लोप काढायचा आहे. -1 आणि -5,3. हे आहे x1 y1, हे आहे x3 y3. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो थोडा इथे पण आपल्याला मॅनिप्युलेट करावा लागेल. स्लोप ऑफ लाईन AC इज इक्वल टू y3 मायनस y1 घ्यायचा का आणि इथे x3 मायनस x1, कारण x1 y1 आणि x3 y3 वाले. -3 मायनस -1 अपॉन -5 मायनस, हे मायनस नाही -5 -3. तर इथे 3 मायनस -1, 3 मायनस -1 म्हणजे 3 प्लस 1 आणि -5 -3 म्हणजे -8. 4/-8. निगेटिव्ह साइन वरती घ्यायची असते त्यामध्ये. -4/8. 4 ने इथे डिवाइड होतो. 4 1 4, 4 2 8 -1/2 आहे स्लोप ऑफ लाईन AC. असे तिन्ही पॉइंट जर आपल्याला माहित आहे तर आपण त्याचा स्लोप फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. मग इथे आपण स्लोप फाइंड आउट केले. AB चा केला, BC, कारण आपल्याला ट्रायंगलचे 3 साइड आहे आणि ट्रायंगलच्या तिन्ही साइडचे स्लोप काढायचे आपल्याला, AB, BC आणि AC. मग AB चा स्लोप काढायचा तर A आणि B कोऑर्डिनेट्स घेऊन काढायचा, BC चा काढायचा तर B आणि C, AC चा काढायचा तर A आणि C असे कोऑर्डिनेट्स घेऊन आपण AB पाहिजे तर x1 y1 x2 y2, मग y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1. BC जर पाहिजे
बीसीचा स्लोप पाहिजे तर y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. आणि जर एसीचा पाहिजे आपल्याला तर y3 मायनस y1 अपॉन x3 मायनस x. असा फॉर्म्युला आपण बनवून स्लोप फाइंड आउट करायचा असतो. आता बाकीची जी गणित आहे तुमचं होमवर्क काय असणार आहे? होमवर्क असणार आहे इथे क्वेश्चन 4 पर्यंत तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 5.3. होमवर्क काय आहे? प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आपली वेळ संपली आता. गुड बाय.